भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या वानखेडे मैदानाला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि याच निमित्तानं वानखेडे मैदानात एक भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व केलेल्या मुंबईच्या 8 कर्णधारांचा सत्कार त्यावेळी करण्यात आला. सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, भारतरत्न सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे तसंच सूर्यकुमार यादव या सगळ्यांचा सन्मान यावेळी झाला. त्याचबरोबर बीसीसीआय आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या 3 माजी अध्यक्षांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. यावेळी 2025 चॅम्पियन ट्रॉफीचंही अनावरण करण्यात आलं. भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या वानखेडे मैदानाला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि याच निमित्तानं वानखेडे मैदानात एक भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व केलेल्या मुंबईच्या 8 कर्णधारांचा सत्कार त्यावेळी करण्यात आला. सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, भारतरत्न सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे तसंच सूर्यकुमार यादव या सगळ्यांचा सन्मान यावेळी झाला. त्याचबरोबर बीसीसीआय आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या 3 माजी अध्यक्षांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. यावेळी 2025 चॅम्पियन ट्रॉफीचंही अनावरण करण्यात आलं.